इराणमुळे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाढत्या तणावामुळे जागतिक ऊर्जा आणि खत पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। एकीकडे खतांची दरवाढ सुरू असताना दुसरीकडे आता शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। भारताने रशियासोबत युरिया उत्पादन प्रकल्प उभारण्याचा मोठा निर्णय घेतलाय। या प्रकल्पात जवळपास 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याचं समजतंय। हा प्रकल्प वार्षिक 20 लाख टन युरियाचं उत्पादन करणार आहे। त्यामुळे आता देशातील शेतकऱ्यांना खत पुरवठा सुरळीत ठेवण्यास कशी मदत मिळणार आहे, भारतीय शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होणार आहे, थोडक्यात समजून घेऊया। तसं पाहिलं तर भारत देश मोठ्या प्रमाणावर खतांसाठी आयातीवरच अवलंबून आहे। त्यात प्रामुख्याने युरिया हे पिकाच्या उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचं खत असल्याने त्याच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यास शेतीवर मोठा परिणाम होतो। त्यामुळे पर्यायी व्यवस्था उभारणं काळाची गरज बनलंय। प्लांट रशियात उभारणार, भारताला फायदा कसा? हा प्लांट जो आहे तो रशियातील तोगालियाट्टी इथं उभारला जाणार आहे। याच्यामध्ये तयार होणारा सगळा युरिया भारतात आणून शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। त्यामुळे आता भारताला इतर देशांकडून महागडा युरिया खरेदी करण्याची कदाचित गरज पडणार नाही किंवा ती मोठ्या प्रमाणात कमी होईल। सध्या भारत दरवर्षी मोठ्या प्रमाणात युरिया आयात करतो। हा प्लांट देशाला स्वस्त आणि वेळेवर खत पुरवठा करणार असल्याचं सांगितलं जाते। भारतासाठी आणि शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा काय? भारताला दरवर्षी जवळपास 40 दशलक्ष टन युरियाची गरज पडते। त्यापैकी साधारण 30 दशलक्ष टन युरियाचं देशांतर्गत उत्पादन होतं, तर बाकीच्या युरियाची आयात केली जाते। भारत जेव्हा युरियाची आयात करतो तेव्हा त्याचा दर अधिक असतो। सध्या पश्चिम आशियातील तणावामुळे खतांच्या दरात आणखी वाढ झाली आहे। अशा परिस्थितीत हा नवीन प्रकल्प भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। 3 भारतीय कंपन्यांकडून 10,000 कोटींची गुंतवणूक। डिसेंबर 2025 मध्ये रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत याबद्दल सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्या होत्या। आता रशियातील प्रकल्पासाठी इंडियन पोटॅश लिमिटेड, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड आणि नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड या 3 सरकारी कंपन्या मिळून 10,000 कोटींची गुंतवणूक करत आहेत। उर्वरित 10,000 कोटी रुपये रशियाची युरालकेम कंपनी गुंतवणार आहे। सार्वजनिक क्षेत्रातील प्रोजेक्ट्स अँड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून काम करत असून त्यांनी आपला अहवाल सादर केलाय। भारतीय शेतकऱ्यांना फायदा कसा होणार आहे? रशियातील या प्रकल्पाच्या उभारणीमुळे शेतकऱ्यांना वेळेवर आणि परवडणाऱ्या भावात युरिया मिळणार आहे। त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना शेती करणं थोडं सोपं होईल आणि चांगले उत्पादन घेण्याला थोडीफार का होईना पण मदत होईल। त्यामुळे हा प्रकल्प भारतीय शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार असल्याचं बोललं जात आहे। तर मंडळी, रशिया आणि भारताच्या या नवीन प्रकल्पाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।